नमस्कार. आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. काही दिवसांपासून तुम्ही पाहत असाल आपल्या चॅनलचं नाव थोडं बदललं आहे. आधी आपण मनोहर कथाप्रेमी म्हणून ओळखले जात होतो. आता नव्याने एका नव्या चॅनलची सुरुवात केली आहे. या अगोदर चॅनलचं नाव मनोहर कथाप्रेमी असं होतं, परंतु इथून पुढे चॅनलचं नाव असणार आहे मनोहर कथा स्टुडिओ. ही बिग अपडेट तुमच्यासोबत शेअर करायची होती. इथून पुढे आपल्या चॅनलवर हृदयस्पर्शी कथा, भावनिक कथा या नेहमी अपलोड होत राहतील. पाहत रहा मनोहर कथा स्टुडिओ. सुरुवात करूया आजच्या आपल्या कथेपासून. पुण्याच्या एका छोट्याशा खेड्यात दोन बहिणींचं जीवन अगदी दोन वेगळ्या रंगांसारखं होतं. एक होती छाया, गोरी, थोडी नखरेल, आयुष्यातल्या सुखसोयींची आवड असलेली. तर दुसरी होती माया, सावळी पण मनाने सोन्यासारखी, सेवाभावी, प्रामाणिक आणि आईच्या प्रत्येक शब्दाला मान देणारी. माया आणि छाया. पण माया नावाप्रमाणेच सागरासारखी हळवी. लहानपणापासून घरकाम, शिवणकाम, देवपूजा सगळं ती मनापासून करायची. देवी महालक्ष्मीची ती निष्ठावंत भक्त होती. शाळेत पहिला क्रमांक कधीच तिने चुकवला नाही. पण नियतीने लहान वयातच मोठा आघात दिला. 5वीत असतानाच त्यांच्या वडिलांचं दीर्घ आजारानं निधन झालं. घरातला आधारच हरपला. पैसा नव्हता. काही शेती विकली, पण त्यातूनही फारसा उपयोग झाला नाही. शेवटी उरलेल्या तुकड्यावर आईनं भाजीपाला व फुलं लावून संसाराचा गाडा चालवला. एक दिवस त्यांची आई अचानक आजारी पडली. घर, शेती, दुकान सगळ्याची जबाबदारी मायावर आली. छाया मात्र पूर्वीसारखीच निष्काळजी, कोणत्याच कामाला हात लावत नव्हती. डॉक्टरांनी तपासणीसाठी तालुक्याला घेऊन जायला सांगितलं. तिथे विविध चाचण्या झाल्यानंतर समजलं आईच्या पोटात गाठ झाली आहे आणि ती लवकरात लवकर ऑपरेशन करून काढणं आवश्यक आहे. खर्च तब्बल 3 लाख रुपये. माया आईकडे पाहत होती. एवढा त्रास असूनही आई एक शब्दही तक्रारीचा कधीच बोलली नाही. तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. एवढा पैसा कुठून आणू? तिच्या मनात प्रश्न उभा राहिला. बसस्टँडजवळ दोघी आई मुलगी शांत बसल्या होत्या. थोड्या अंतरावर एक म्हातारी आजीबाई अंगावर गोधडी घेत थंडीने कुडकुडत होत्या. आईनं हलकं म्हटलं, छाया जरा बघ, आजींना काय झालंय? छाया चेहऱ्यावर नाराजी आणत म्हणाली, काय करायचं आपल्याला? आपल्यालाच अडचणी कमी आहेत का? माया मात्र काही न बोलता उठली. आजीकडे गेली. अंगाला हात लावून पाहिलं. ताप भरला होता. पांघरून नीट केलं. थोडं थंड पाणी आणलं आणि रुमालाने कपाळावर पट्ट्या ठेवल्या. थोड्याच वेळात आजींना बरं वाटायला लागलं. मायानं त्यांना आपलं जेवण भरवलं. छाया कुरकुरली, आई काय गरज आहे अशी समाजसेवा करायची? आपल्या भागात नाही का अडचणी? आई शांतपणे म्हणाली, बाळा, गरजूंना मदत करणं, वृद्धांची सेवा करणं पुण्याचं काम असतं. देव कधी कुठल्या रूपात आपली परीक्षा घेईल सांगता येत नाही. आजी मायाकडे पाहत मृदू स्वरात म्हणाल्या, मी कोण कुठली तुला माहीत नाही, तरीही तू माझी सेवा केलीस. पोटभर जेवण दिलंस. बाळा, द्यायला माझ्याकडे काहीच नाही, पण हे घे, आशीर्वाद आहे. माया हसत म्हणाली, आजी मला काही नको, फक्त माझ्या आईला लवकर बरं वाटावं एवढीच प्रार्थना करा. आजीच्या डोळ्यात पाणी आलं. बस आली. माया निघायला लागली तेव्हा आजींनी तिच्या हातात 50 रुपयांची नोट ठेवली आणि मग हळूच एक बटवा देत म्हणाल्या, जेव्हा तुला फार मोठी गरज असेल आणि प्रामाणिक प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, तेव्हा हा बटवा उघड आणि मनापासून इच्छा बोल, ती नक्की पूर्ण होईल. माया गोंधळली, पण वेळ नसल्याने काही बोलली नाही. घरी आल्यावर पैशांसाठी माया सावकाराकडे गेली, पण नकार मिळाला. शेती आधीच गहाण होती. सगळी दारे बंद झाली. तेव्हा तिला आजीचा बटवा आठवला. मायाने तो उघडून मनोभावे प्रार्थना केली, माझ्या आईचं ऑपरेशन होण्यासाठी 3 लाख रुपये मिळावेत. क्षणात तिच्या हातावर नोटांचा गठ्ठा पडला.
आई आणि माया चकित होऊन एकमेकांकडे पाहत राहिले. आई हलकेच म्हणाली, त्या आजी म्हणजे साक्षात देवी महालक्ष्मी होत्या. तुझी सेवा पाहायला आल्या होत्या. प्रामाणिकपणाचं फळ तुला मिळालं. माया डोळे मिटून हात जोडून म्हणाली, धन्यवाद आई. त्या दिवसानंतर छायाही समजून गेली, सेवाभाव आणि प्रामाणिक मेहनत कधी वाया जात नाही.